भारत स्वतंत्र होऊन आज 79 वर्ष पूर्ण झाली। आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात भारताविषयी आदर, सन्मान आणि भारताची जपणूक करण्याची भावना आजही प्रत्येक नागरिकाच्या मनात आहे आणि यापुढेही तशीच राहील आणि यापुढचे प्रत्येक स्वातंत्र्य दिन याच उत्साहात आणि आनंदात कायम साजरे होत राहतील। नमस्कार, मी मानसी। सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना गणतंत्र दिन अर्थात स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आज 79वा स्वातंत्र्य दिन आहे आणि आपल्या भारताची शतकाकडे होणारी ही वाटचाल अभूतपूर्व आणि अविस्मरणीय आहे। अशातच आपण इतिहास, परंपरा आणि विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यातील एका ऐतिहासिक वास्तूमध्ये उभे आहोत आणि ह्या वास्तूला एक ऐतिहासिक वारसा लाभलाय आणि ही वास्तू म्हणजे शनिवारवाडा। आता शनिवारवाड्यात लहान मुलं, वयोवृद्ध माणसं, अगदी युवा पिढी या सगळ्यांनीच आवर्जून हजेरी लावली आहे आणि खूप मोठ्या आनंदात आणि उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा होतोय। साठी आम्ही आपुलकीने वाट बघतो आणि आज मी खरं म्हणलं तर मी लय उशिरा उठणार माणूस आहे। आज 5 वाजल्यापासून उठून मी इकडची तयारी करतो आणि सर्वात अगोदर इकडे पोहोचलो। कलेक्टर साहेबांना रिसीव्ह केलं, आमच्या कर्नल साहेबांना रिसीव्ह केलं आम्ही सिव्हिल डिफेन्स आहे, नागरिक संरक्षण दल म्हणून आहे। आता जे वॉर झालं त्या वॉरच्या नंतर जेवढे मॉक ड्रिल झाले आमचे सिव्हिल डिफेन्स मार्फत झाले। आम्हाला पुण्यामध्ये आमचे हेड कलेक्टर, त्यांच्यानंतर कर्नल चतुर आहे, मग ॲज अ चीफ वॉर्डन म्हणून मी आहे, माझं नंतर अर्जुन खराडे आणि शिंदे साहेब आणि इतर कर्मचारी पण आहेत त्याच्यामध्ये आणि व्हॉलेंटियर्स आहेत आणि आम्ही हे सर्व व्हॉलेंटियर मार्फत काम करतो। मॅडम कशी कशी तयारी करता तुम्ही सगळेजण? मॅडम आम्ही आपत्ती व्यवस्थाचं आमचं हे आहे आणि आता सध्या आमचा कोर्स चालू आहे। सर्वांना आम्ही नागरिकांना ट्रेन करतो, युद्ध पातळीवर काय झालं तर काय कसं करायचं, लोकांना कसं जीव वाचवायचं, पोलीस यूज तर, ॲम्ब्युलन्स यूज तर, फायर ब्रिगेड यूज तर आम्ही वस्ती पातळीवर असतो आणि त्यांचं पहिले फर्स्ट रिस्पॉन्डर म्हणून ब्रिटिशांनी केलं होतं, ते हिशोबाने आम्ही फर्स्ट रिस्पॉन्डर म्हणून इकडे आहे। कारण फायर ब्रिगेड यायच्या अगोदर आमचे लोक तिकडे असणार आहे, आम्ही नागरिकमध्ये असतो। थँक्यू मॅडम। ओके, सर्वात प्रथम सुप्रभात सर्वांना आणि भारत देशाच्या नागरिकांना आणि पुण्याच्या नागरिकांना स्वातंत्र्य दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। या ठिकाणाला खूप महत्त्व आहे। आपण जिथे शनिवारवाड्यामध्ये उभे आहोत आणि इथे आपण एकत्र आलो, इथे जिल्हाधिकारी साहेब आणि आमचे नियंत्रक साहेब जे असतात त्यांच्यातर्फे ही जी ध्वजवंदना असते आणि माझा पूर्ण सिव्हिल डिफेन्सचा जो स्टाफ आहे, होमगार्डचा स्टाफ आहे, इतर पोलीस दलातले कर्मचारी असतील आणि संपूर्ण नागरिक आहेत, त्यांना आम्ही इथे एकत्र आणतो। इथे जे तुम्ही तुमच्या समोर जी तयारी पाहताय ते मार्किंग करण्यापासून ते संचलन करण्यापर्यंत, बँडची ट्यून वाजवण्यापर्यंत या सगळ्यांचं सामूहिकरित्या एक आम्ही त्याचं आयोजन करतो। म्हणजे प्रत्येकाचा वाटा किती महत्त्वाचा असतो आणि एखादा कार्यक्रम पाडताना तो शासकीय कार्यक्रम असू द्यात किंवा साधारण कार्यक्रम असू द्यात, तो कशा पद्धतीने करायला पाहिजे हे पण येतं। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा लोकभावनेचा आदर आहे। शनिवारवाडा हे मानाचं बिंदू आहे आपल्या संपूर्ण पुणेकरांसाठी, सत्तेचं केंद्र आपण जसं म्हणायचो। एक काळ इतिहासामध्ये होता की दिल्लीचं होतं, पण एक काळामध्ये आपण इथूनही सत्तेचं केंद्र हलवलेलं आहे आणि इथेच थोरले बाजीराव पेशवे असतील आणि त्यांच्या समोरचा जो एवढा उंचीचा मास्क आणि त्याच्यावरती जो ध्वज लावलेला आहे हा सर्वांना सदोदित प्रेरणादायीच असावा, म्हणून या आजच्या कार्यक्रमाचं इथं आयोजन होतं। आपण सर्वजण इथे आलात, आपले खूप खूप धन्यवाद। पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या सर्वांना। नमस्कार, हॅपी इंडिपेंडन्स डे। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्यासोबत आताची युथ जनरेशन आहे, त्यांना आपण विचारूया की खरी देशभक्ती म्हणजे काय असते, त्यांच्यामध्ये त्यांना काय वाटतं? काय सांगू? नमस्कार। तर मला तर म्हणजे आमचं तर असं म्हणणं आहे की खरी देशभक्ती म्हणजे आपल्याला कसं एखाद्याला म्हणजे एखाद्या जातीवरनं किंवा धर्मावरनं किंवा कलर किंवा ह्याच्या कशावरनं हे न करता, म्हणजे डिफरेन्शिएट न करता तो एक इंडियन आहे किंवा ह्या एक इंडियन सिटीजन आहे, ह्या हिशोबाने आपण सगळे एकत्र राहिलो तर खूप चांगला आपला देश निर्माण होईल आणि ही खरी देशभक्ती म्हणता येईल असं मला वाटतं। त्याची युवा पिढी आपल्यासोबत आहे, आपण त्यांना विचारूया। दादा, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी याच्यातला फरक सांगू शकता का? सांगू शकतो। कसं आहे, सामान्य व्यक्तीला ह्यातला फरक माहिती नाही, तर मी 2 मिनिटात त्याची थोडीशी पार्श्वभूमी सांगतो। 1940ला भारतीयांनी मागणी केली होती की आम्हाला स्वातंत्र्य द्या, तर ते 40लाच मान्य झाले होते स्वातंत्र्य देण्यासाठी। पण 42ला क्रिप्स योजना आली, त्या क्रिप्स योजनेनुसार क्रिप्स योजनेने सांगितलं की तुम्ही तुमचं संविधान तयार करा आणि फायनली मग नंतर माउंटबॅटन योजना आली। माउंटबॅटन योजनेनुसार आपलं संविधान तयार करायची प्रोसेस सुरू झाली। तर असे 9 डिसेंबर 1946ला सध्याच्या सेंट्रल हॉल म्हणजे पार्लमेंटमध्ये पहिली बैठक भरली स्वातंत्र्यासाठी
तिथं पहिली बैठक भरली, स्वातंत्र्याचा ठराव मंजूर झाला. पण जे आपले मुस्लिम बांधव होते किंवा पाकिस्तानमध्ये जे मुस्लिम बांधव होते त्यांनी स्वतंत्र पाकिस्तानाची मागणी केली. त्याच्यामुळे 2 राष्ट्र निर्माण करण्याची एक त्या ठिकाणी परिस्थिती उपस्थित झाली. म्हणून 18 जुलै 1947ला एक कायदा केला, त्याला भारतीय स्वातंत्र्य कायदा म्हणतात. अशा कायद्यानुसार 2 राष्ट्र निर्माण झाली, एक पाकिस्तान आणि एक भारत. म्हणून त्या दिवशी 15 ऑगस्ट 1947ला आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावरून घोषणा केली की हा आपला भारत देश पूर्णपणे स्वतंत्र झाला आणि 2 स्वतंत्र राष्ट्र निर्माण झाले, एक पाकिस्तान आणि एक भारत. आता राहिला 26 जानेवारी 1950 दिवशी, ह्यातला फरक. तर ही जी घटना होती, एकूण 11 सत्रे झाली. संविधान सभेचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद साहेब होते. त्यांच्या निदर्शनाखाली पूर्ण संविधान सभा किंवा पूर्ण संविधान 2 वर्ष 11 महिने 18 दिवस तयार करायला लागले. असे म्हणून संविधान तयार झालं आणि फायनली 29 नोव्हेंबर 1949 रोजी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष होते, त्यांनी ते समर्पित केलं अध्यक्षांकडे. आता जरी 29 नोव्हेंबर 1949ला जरी संविधान अंमलात आलं किंवा त्या दिवशी आलं तरी त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 रोजी झाली. का तर पंडित जवाहरलाल नेहरूंनी 1930 साली लाहोर अधिवेशनात जाहीर केलं होतं की हा आपला स्वातंत्र्य दिन असेल. म्हणून 26 जानेवारी 1950 हा आपला स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. आणि त्या दिवशी भारताचे राष्ट्रपती माननीय द्रौपदी मुर्मू ह्या आपल्या भारताचा झेंडा फडकवतात. असा दोन्हीमधला फरक आहे. तो आहे आपला प्रजासत्ताक दिन, म्हणजे की गणराज्य. त्या दिवसापासून भारताची लोकशाही इस्टॅब्लिश झाली, त्या दिवसापासून भारतीय गणराज्य म्हणून ओळखलं जातं. म्हणून तो आहे प्रजासत्ताक दिन आणि हा आहे स्वातंत्र्य दिन. खरं तर 15 ऑगस्ट हा एक दिवसासाठी नाहीये, वर्षाचे 365 दिवस हे भारताच्या अभिमानाचेच आहेत. काल दिवसभर पुण्यात अनेक ठिकाणी फिरल्यानंतर समजलं की वेगवेगळ्या पद्धतीने 15 ऑगस्ट साजरा करण्यात आला असला तरी सगळ्यांच्या मनात देशप्रेम सारखंच आहे, फक्त ते दाखवण्याची पद्धत वेगळी आहे. पोलीस वर्गही वर्षभर ज्या क्षणाची वाट बघत असतात तो हा 15 ऑगस्ट काल पुण्यात खूप मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला.